नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी भाग 2 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर जो विषय पाहत आहोत तो बी भाग 2 इकॉनॉमिक्स पैसा आणि बँकिंग यातले आत्तापर्यंत आपण 2 चॅप्टर्स पाहिले आहेत. याच्यामध्ये जो बँकांचे प्रकार असेल दुसरा चॅप्टर्स, त्याच्यानंतर जो पहिला चॅप्टर झाला आपला याच्यामध्ये व्यापारी बँक म्हणजे काय, तर व्यापारी बँकांची कार्य कशा प्रकारे असतात, बँकांची स्थापना कशा प्रकारे झाली, भारतामध्ये कशा प्रकारे विदेशात युरोपात हे आपण त्या लेक्चर्समध्ये पाहिलं आहे. तसंच बँकांचे जे प्रकार होते, मग याच्यामध्ये बँकांचे सहकारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका आणि त्याच्यानंतर ज्या असतील ह्या विदेश बँका हे आपण पाहिलेले आहेत, खाजगी बँका देखील आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या आपण प्रकरण 3 या पाठामध्ये किंवा प्रकरणामध्ये बँकेची गुंतवणूक धोरण, बँकेमध्ये गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते, बँकांची गुंतवणूक तत्त्वे कोणकोणती असतात, याच्यानंतर भाग भांडवल किंवा ठेवीदार असतील त्यांना कशा प्रकारे कर्ज दिले असतील, मग कर्जांचे प्रकार कोणकोणते असतात, अल्प कर्ज कसं असू शकतं, मध्यम स्वरूपाचं आणि दीर्घ स्वरूपाचं गुंतवणूक किंवा कर्ज कोणकोणत्या प्रकारचं असू शकतं हे आज आपण पाहणार आहोत. तसेच याच्यामध्ये काही बँकांची धोरणं असतील किंवा तत्त्वे असतील हे देखील आपण पाहणार आहोत. त्यातला आपला सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे तो सुरक्षिततेचे तत्त्व. म्हणजेच काय, बँकांची गुंतवणूक तत्त्वे जे आहेत यातला जो पहिला मुद्दा आहे तो बँकांची सुरक्षितता किंवा सुरक्षिततेचं तत्त्व. म्हणजेच काय, सुरक्षितता कोणत्याही बँकेत गुंतवणूक किंवा कर्ज देताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असते गुंतवणूकदाराचं किंवा भाग भांडवलदारांचं सुरक्षितता, मग ती पैशाची असो किंवा वस्तूची असतो, ह्यांची सुरक्षितता करणं गरजेचं असतं. मग याच्यामध्ये व्यापारी बँक असेल, कोणत्याही बँकेचं असेल. त्याच्यानंतर दुसरं जे तत्त्व आहे यातलं स्वीकारून कर्ज देणे. म्हणजेच काय, लोकांकडून ठेवी घेणे, त्या ठेवींवर कर्ज देणे आणि ते कर्ज परत करणे. त्याच्यानंतर मागता क्षणिक लोकांना पैसे देणे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला किंवा एखाद्या ग्राहकाला पैशाची गरज लागेल त्यावेळेस बँकेचा जो कार्यकाल आहे किंवा जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्या व्यक्तीला पैसे देणं गरजेचंच आहे. त्याचवेळीस लोकांचे पैसे बुडू नये याची काळजी घेणे. म्हणजे बँक दिवाळखोर किंवा कर्ज घेतलेली व्यक्ती इकडून कर्ज परत घेणे. तसेच जर पाहिलं आपण बँकेने लोकांवर विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी बँकांनी काही धोरणं किंवा उपाययोजनांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तसेच लोकांना वेळेत पैसा पुरवणे हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचंच आहे. तसंच बघितलं आपण ग्राहकांचे जे पैसे आहेत इत्यादी जपून ठेवणे. त्याच्यानंतर जो आहे मुद्दा आपला मार्गदर्शक तत्त्वे, सुरक्षिततेचे मार्गदर्शक कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ग्राहकाची. त्यातला पहिला जो मुद्दा आहे ग्राहकाची पत. म्हणजेच काय, तर पैसा. चांगली पत असणाऱ्या व्यक्तीला कर्ज द्यावे. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीचे उत्पन्न किंवा उत्पादन जास्त प्रमाणात आहे अशा व्यक्तीला कर्ज देताना प्राधान्यक्रम द्यावा. त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती दिवाळखोर किंवा गैरव्यवहार करणारे असेल अशा व्यक्तीला कर्ज देऊ नये. अन्यथा बँकेला किंवा व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईला सामोरं जावं लागेल. त्याच्यानंतर दुसरा जो यातला मुद्दा आहे तो योग्य तारण. म्हणजेच काय, तारण म्हणजे काय, मालमत्ता असेल किंवा प्रॉपर्टीज किंवा सोने इत्यादी जर एखाद्या व्यक्तीकडं नसेल तर बँकांनी अशा व्यक्तींना कर्ज देऊ नये. का, तर अशा व्यक्तीला जर कर्ज दिलं तर बँकांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होईल. अन्यथा जर अशा व्यक्तीकडे जर तारण असेल किंवा मालमत्ता असेल आणि जर त्या बँकेची जर कर्ज फेडू शकला नाही तर बँक ती मालमत्ता किंवा ते तारण विकून बँक आपले कर्ज वसूल करू शकते. हा झालं. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे अल्प मुदत. बँके जे कर्ज देते ते कर्जाची मुदत ही अल्प काळाची स्वरूपात असावी. जसे की 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष इत्यादीसाठी असावी.
त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, अनेक ग्राहकांना कर्ज वाटप. मला या ठिकाणी अनेक ग्राहकांना कर्ज वाटप, जर बँकेने एकापेक्षा अधिक व्यक्तींना जास्त प्रमाणात कर्ज देणं टाळलं पाहिजे. समजा बँकेने जर 1 कोटीचे कर्ज वाटप करायचे ठरवले आणि 20 लाखाचे प्रमाणे जर 5 व्यक्तींना कर्ज वाटप केले, तर त्याच्यामधले समजा 3 किंवा 2 व्यक्ती जर दिवाळखोर बनले, तर बँकेचे 40 लाखांचे कर्ज बुडेल. आणि जर त्याऐवजी बँकेने 1 कोटीचे कर्ज वाटप करायचे ठरवलं आणि एका व्यक्तीला 2 लाख किंवा 5 लाख द्यायचे ठरवलं, तर बँकेला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्याज स्वरूपात पैसा मिळू शकतो. तसेच होणाऱ्या नुकसान देखील कमी होईल, कारण की एका व्यक्तीला या ठिकाणी आपण 2च लाख देतो, 20 लाखांऐवजी 2च लाख देतो. त्यामुळे जरी 2 लाख बुडवले तरी फार मोठा तोटा होईल असं नाही बँकांना. त्यामुळे अनेक ग्राहकांना कर्ज वाटप या ठिकाणी बँकेने केले पाहिजे. तसेच 5वा जो मुद्दा आहे, बँकेने वेगवेगळ्या कार्यासाठी कर्ज देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कार्यासाठी, व्यवसायासाठी कर्ज देणं गरजेचं आहे. मग यासाठी कर्ज कोणकोणत्या स्वरूपाचे द्यावे हे देखील बँकेने ठरवलं पाहिजे. जसं की उद्योजक असेल किंवा वैद्यकीय व्यवसाय असेल, कापडाचा व्यवसाय असेल, किराणा असेल, दूध व्यवसाय असेल, हॉटेल किंवा स्वयंरोजगार निर्माण करणार असेल, फॅब्रिकेशनसारखे जर व्यवसाय असतील छोटे मोठे, अशा लघु उद्योगांसाठी बँकेने कर्ज दिलं पाहिजे. आणि कर्ज देताना सुद्धा मालमत्तेचा किंवा तारणाचा विचार करणे गरजेचं आहे मित्रांनो. नंतरचा जो मुद्दा आहे आपला, प्रादेशिक विविधता. म्हणजेच काय, जर प्रादेशिक विविधता, विविध भूप्रदेश असतात, जसे की आपण बघितलं की ग्रामीण क्षेत्र असतील, शहरी क्षेत्र असतील, याच्यामध्ये बँकांना महत्त्वाचं तत्व जे पाळलं जातं ते म्हणजे सुरक्षिततेचं तत्व. जसं की ज्या ठिकाणी अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती, अशा वेळी बँकांना आपले कर्ज स्वीकारण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो. नैसर्गिक अडथळेसुद्धा अशा वेळीच निर्माण होतात. किंवा काही ठिकाणी ग्रामीण क्षेत्रामध्ये पावसाची कमी किंवा दुष्काळ असेल अशा ठिकाणी, किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापूर असेल, अशा प्रमाणात बँकेचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते. आणि बँकेच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित होतो. आणि यासाठी बँकांचे विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. ग्रामीण असेल, शहरी असेल किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी बँकेचं विकेंद्रीकरण गरजेचं आहे. आणि ह्याच विकेंद्रीकरण करत असताना देखील सुरक्षितता हे देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहतो. आता जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो रोखतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ लिक्विडिटी. आपण जो पाहिला तो सुरक्षिततेचे तत्व पाहिला. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे कोणकोणते आहेत, कर्ज कोणत्या व्यक्तीला द्यावे, कोणत्या व्यक्तीला नाही, हे आपण पाहिलं. आता जो आपण पाहणार आहोत तो रोखतेचे तत्व. रोखता म्हणजे काय? रोखता म्हणजे अशी मालमत्ता की जी ताबडतोब रोख रकमेत रूपांतर करते. रोख रकमेत तुमचं रूपांतर करते. जसं की आपण बघितलं की बँका ज्या असतात त्यांना नफा मिळवण्यासाठी लोकांना कर्ज देऊन गुंतवणूक करावी लागते. तसेच ठेवीदारांना ठेवी देणे किंवा घेणे हे देखील रोखतेचे तत्वच आहे. त्याच्यानंतर ठेवीदार जे आहे त्यांना कमी वेळेत पत पुरवणे किंवा पैसा पुरवणे हे देखील रोखतेचे कार्य आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे यासाठी काही आकर्षणे देणे, व्याजदर असेल ठेवीवर इत्यादींवर फार प्रमाणात सूट देणे, जेणेकरून लोक आकर्षिले जातील आणि बँकिंग व्यवसायासाठी फायदा होऊ शकतो. आणि लोकांना अल्पकालीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि अल्पकालीन गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याजदर देणे हे देखील
रोखतेचे तत्व आहे. त्याच्यानंतर कर्ज वसूल करणे, जसे की ज्या व्यक्तीनं कर्ज दिले मग ते अल्प स्वरूपात, मध्यम किंवा दीर्घ स्वरूपात असेल अशा व्यक्तीकडून कर्ज स्वीकारणे हे देखील रोखतेचे तत्व आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, बँकांच्या रोखतेचे प्राधान्यक्रम कोणकोणत्या पद्धतीचे आहे, प्रेफरन्स ऑफ लिक्विडिटी कोणकोणत्या पद्धतीचे आहेत हे आपण पाहणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे यातला रोखतेचे तत्व मधला स्वतःकडील शिल्लक. बँकेने रोख रक्कम ठेवणं गरजेचं आहे, कारण ग्राहकांनी मागितलेली रक्कम अतिरिक्त असणे, कारण की रोख रक्कम असणं गरजेचं आहे, कारण की जर ग्राहक आले तर त्यांना ती रक्कम देणं गरजेचं आहे आणि अतिरिक्त रक्कम असणे सुद्धा योग्य नाही. जसं की आपण पाहिलं की अतिरिक्त रक्कम यामुळे बँकेच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर अल्पकालीन गुंतवणूक, जसं की अल्पकालीन गुंतवणूक म्हणजे व्यापारी हुंड्या असतील, वित्तीय हुंड्या असतील, त्याच्यानंतर कर्ज असतील इत्यादींसाठी अल्प प्रमाणात कर्ज देऊन ते कर्ज परत घेणे हे रोखतेचे प्राधान्य आहे. त्याच्यानंतर जर असेल इतर बँकेकडील रोख रक्कम, तिसरा जो मुद्दा आहे तो इतर बँकांकडील रोख रक्कम, जसं की बँकेने रोखतेचे तत्व पालन करण्यासाठी इतर बँकांमध्ये सुद्धा रोख रक्कम ठेवणं अगदी गरजेचं आहे, कारण की जर गरज असल्यास आपण ताबडतोब त्या बँकेच्या शाखेमधून पैसे काढू शकतो किंवा ते घेऊ शकतो आणि ग्राहकांना पुरवू शकतो, कारण ह्याच्यातूनच रोख निधी निर्माण होत असते. लोकांना पैसे पुरवले जातात आणि वेळेची लोकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचत होते या ठिकाणी, आणि बँक व्यवसायामध्ये समन्वय साधला जातो. याच्यामधला जो पुढचा जो आपला मुद्दा आहे तो लाभप्रदतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ प्रॉफिटेबिलिटी. बघा की कोणत्याही व्यवसाय झाला तर त्याचा महत्त्वाचा जो उद्देश असतो तो नफा मिळवणे, म्हणजेच बेनिफिट हा उद्देश असतो. तसेच बँकेचा व्यवसायाचा देखील नफा मिळवणे हे देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे. जर बँकिंग व्यवसायामध्ये बँकेला जर नफा मिळवायचा असेल तर लाभप्रदतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ प्रॉफिटेबिलिटी अंगीकारणे असणं फार गरजेचं आहे. जसं की नवीन बँका असतील त्यांच्यामध्ये व्यवस्थापन निर्माण करणे, कार्यक्षम गाठणे, विविधता आणणे हे सर्व लाभप्रदतेमध्ये येतं. तसेच ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देणे, कर्मचारी जे असतील त्यांना चांगले सेवा सुविधा पुरवणे, वेतन देणे, इमारत किंवा स्टेशनरी असेल, तांत्रिक देखभाल, वीज बिल, इंटरनेट यांसाठी सुद्धा नफा मिळवणे, अतिरिक्त नफा मिळवणे बँकांना गरजेचंच आहे. कारण की नफा मिळाला नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा त्या बँकेच्या शाखेवर निर्माण केली आहे किंवा ज्या ठिकाणी आहे त्या शाखेवर परिणाम होऊ शकतो आणि कालांतराने ह्या शाखा बंद कराव्या लागतात, पुरेसा जर नफा मिळालेला नाही तर. अतिरिक्त रक्कम कर्जामध्ये गुंतवावी. अतिरिक्त रक्कम जर असेल तर ती कर्जामध्ये गुंतवावी. जर बँकेकडे जर अतिरिक्त प्रमाणात रक्कम असेल, जसं की 1 लाख, किंवा जर बँकेकडे 1 लाख आहे आणि अतिरिक्त रकमेमध्ये 2 ते 3 लाख एक्स्ट्रा असेल तर हे 2 ते 3 लाख रुपये बँकेने ग्राहकांना कर्ज स्वरूपात आकर्षक व्याजदरावर किंवा अल्प व्याजदरामध्ये लोकांना कर्ज पुरवले पाहिजे आणि आपल्या ग्राहकांना आकर्षित केले पाहिजे. तसेच पुढचा जो मुद्दा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती संकलन करावी. याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे कोणते, जसे की तुमचं इंटरनेट असेल, तुमची टेक्नॉलॉजी असेल किंवा विविध ॲप्लिकेशन्स असतील,
यांचा ग्राहकांना वापर करायला सांगणे, तो वापर याच्यामुळे बँकेची वेळ तसेच ग्राहकांनाही अतिसुलभ प्रमाणात फायदा होऊ शकतो. तसेच ग्राहकांना सेवा सुविधा पुरवणे, कर्ज असेल, ठेवी असेल, व्याजदर इत्यादींच्या मोठ्या प्रमाणात सेवा पुरवणे हे लाभप्रदतेचे तत्व आहे. तसेच ह्या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी मालमत्ता नियंत्रित असणं देखील गरजेचं आहे. बँकेची व्यवस्थापन पण असणं गरजेचंच आहे आणि ह्याच्यामध्ये उच्च कार्यक्षमता आणि जो आपल्याकडे स्टाफ असेल किंवा जे अधिकारी वर्ग असेल हे उच्च शिक्षित असावेत, जेणेकरून बँकिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बँकेला दिवसेंदिवस नफाच होईल याची देखील काळजी घेणं गरजेचंच आहे.